आमचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपतालुका प्रमुख संतोष पाटील याच्यावरती इथल्या सत्तेची मस्ती आणि माज आलेल्या खासदारांनी हल्ला केला म्हणून त्या कार्यकर्त्याला भेटून त्याची विचारपूस त्याची तब्येतीची काळजी घेण्यासाठी कशी तब्येत बघण्यासाठी मी आज इथं आलो। गंभीर प्रकार वाटत नाही का? शिवसेनेच्या मोठ्या नेत्यांनी यायला हवं होतं किंवा शिवसेनेनं मोठं आंदोलन उभारायला पाहिजे होतं। दोन्ही दिसलं नाही आम्हाला। इथले स्थानिक शिवसेनेचे मोठे पदाधिकारी ऍक्टिव्ह दिसले नाही। ऐका, इथल्या पदाधिकाऱ्यांनी खूप प्रयत्न केला, ऍक्टिव्हच होते पदाधिकारी म्हणून तर इथपर्यंत मी आलो ना। आता शिवसेनेचा उपनेता आलो म्हणजे काय, आता उपनेता पद लहान आहे का? ऍक्टिव्हच आहेत म्हणून तर मी आलो। फक्त काय आता निवडणुकीचा काळ होता त्याच्यामुळे थोडंफार मागं पुढं झालं असेल एवढंच आहे, म्हणून मी डायरेक्ट त्याच्या घरी गेलो, त्यांची विचारपूस केली। प्रत्येक एक ना एक वार मी असं मोजलेलं आहे, 90 त्याच्या अंगावरती वार झालेले आहेत। याचा मुद्दा सगळं आता आपल्या माध्यमातून काढू सगळं। जिल्हा प्रमुख त्या भागाचे त्यांनी कुठलाही रस सुद्धा काढलेला नाही किंवा आम्हाला सुद्धा त्यांनी काही बोलले नाही, विचारणा केली तर ते फोन पण रिसीव्ह करत नाही। मग अशा वेळेला कार्यकर्त्यांनी कसं काम करायचं? नाही, तसा काय प्रकार झाला असेल, जिल्हा प्रमुख मॅनेज आहेत असं बोललं जातं। ठीक आहे, मी आता पदाधिकाऱ्यांशी सगळी माहिती घेतो। तसं जर काय प्रकार असेल तर मी तात्काळ वरिष्ठांना त्याचा रिपोर्ट करतोय। काय असं नाही, शिवसैनिकांच्या केसाला जर धक्का लागला तर अख्खी शिवसैनिक पदाधिकाऱ्यांची जबाबदारी आहे। त्यामुळे तसं काय झालं असेल किंवा काय प्रकार झाला आहे नक्की मला माहीत नाही अजून। मी ती चौकशी करून ती तसं काय आढळून आल्यास मी वरिष्ठांना नक्की त्याची आपल्या माध्यमातून मी पहिल्यांदा पोलीस यंत्रणेला सांगू इच्छितो, या ठिकाणचे संत्रा हाणून हातभट्टी हाणून गोरगरिबावर दादागिरी करणारे, शिवसैनिकावर दादागिरी करणारे ह्या चिखलीकराला पण सांगतोय आणि पोलीस प्रशासनाला सांगतोय, दादागिरी चिखलीकर शिवसैनिका पुढे करायला जाऊ नको बाबा। तुला एकदम सरळ आणि सोप्या आणि मराठी भाषेत सांगतोय, शिवसेनेचा जन्मच झालाय दादागिरीमध्ये। तुझ्यासारखे असे कितीतरी मातोश्रीच्या दरवाजात अशी पडलेले ते, त्याच्यामुळं शिवसैनिकांना तू डवचाला जाल, शिवसैनिकाच्या शेपट्यावर जर पाय द्यायला जाल तर शिवसैनिक तुला ढसल्याशिवाय राहणार नाही। आणि मी या आपल्या माध्यमातून सांगतोय, चिखलीकर एवढी मस्ती आणि माज बरा नाही। तू आमच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याला एवढं बेदम मारहाण केलं, त्याच्यावर 90 वार करण्यात आलेत। 90 वाराचा आजपर्यंत क्षणाक्षणाचा हिशोब तुझ्याकडून याचा मुद्दा सगळं घेतल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही। सरकार आता महिन्याभरात बदलणार आहे, हे सरकार महिन्यात बदलणार आहे। ह्याच्या पुढचं सरकार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे। मला आपल्या माध्यमातून पोलीस यंत्रणेकडे मागणी आहे, तात्काळ ह्या हरामखोर माजलेल्या मस्तीवान या चिखलीकराला या गुन्ह्यात तात्काळ आरोपी करण्यात यावं। चिखलीकराच्या सांगण्यावरून आमच्या शिवसैनिकावरती हल्ला करण्यात आलाय। स्वतः चिखलीकर त्याच्या पोराला मुख्य आरोपी करण्यात यावं। जर पोलीस यंत्रणेनं नाही केलं, कारण मी माहिती घेतली, मला शिवसैनिकांनी माहिती दिली आहे, तिथले पोलीस अधिकारी काय चिखलीकराचं काम करत आहेत, चिखलीकराच्या पक्षाचा कार्यकर्ते असल्यासारखं वागत आहेत। कृपया आपण खाकी वर्दी घातलेली आहे ती विसरून जाता कामा नये। आपण कायद्याच्या चाकुरीत राहून न्याय दिला पाहिजे। कायद्याच्या चाकुरीत राहून चिखलीकराच्या सांगण्यावरून ती हल्ला झालेला आहे, म्हणून चिखलीकरावर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावे, त्याला सहआरोपी बनवण्यात यावे। जर का असं न झाल्यास, मी आज सांगतोय, असं न झाल्यास 1 महिन्यानंतर आरोपींना सहकार्य केलं म्हणून तिथले कोणीही अधिकारी, पोलीस अधिकारी असेल त्यांच्यावर आम्हाला कारवाई करावं लागेल। ही पोलीस अधिकाऱ्यांनी देखील लक्षात ठेवलं पाहिजे। जिल्हा प्रमुखांचं माझं बोलणं झालेलं आहे। जिल्हा प्रमुख अत्यंत महत्त्वाच्या कामाला ती बाहेर गेलेले आहेत, त्याच्यामुळे ते येऊ शकले नाहीत। येतेले काय कामानिमित्त बाहेर गेले असतील ना। हो ठीक आहे, हो असं नाही, ऐका असं नाही, ऐका कधी कधी काय अशी अडचण येऊ शकते की त्यांना येऊ शकत नाही, ती काय अडचण असेल
पण ऐका एक लक्षात ठेवा, ऍक्च्युली मी इथं येणार होतो हे कोणालाच माहित नव्हतं. मुळात पहिली गोष्ट, मी इथं येणार हे कोणाला माहित नव्हतं. मी तिकडून तसंच जाणार होतो, पण ह्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी आग्रह केला की आपण सगळेजण इथं आहात म्हणून मी आलो. आणि चिखलीकराची माज मस्ती उतरवणार आहे मी. आज तुम्हाला सांगतो, निवडणुकीमध्ये चिखलीकराचं पोस्टमार्टम केल्याशिवाय सोडणार नाही. या हल्ल्याचा हिशोब, क्षणाचा हिशोब घेतल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. चिखलीकराला जर आरोपी नाही केलं तर आम्ही अक्षरशः या यंत्रणेचं 3-13-9-18 केल्याशिवाय शिवसैनिक स्वस्थ बसणार नाही. सुव्यवस्था जर परत काही बिघडले तर पोलीस प्रशासन जबाबदार जाय. ज्या आमच्या शिवसैनिकाचं बोट तोडले त्या शिवसैनिकाने उद्या त्यांचा हात तोडला तर आम्ही जबाबदार राहणार नाही. म्हणून पोलीस यंत्रणेला सांगतोय, तात्काळ आरोपी ह्या चिखलीकराला करा. तुम्हाला वाटत असेल मिंदे शिंदे फडणवीसाचं सरकार आहे, त्यांचा 12 बिस्तर आता गुंडाळलाय, त्यांना आता घरी पाठवायची व्यवस्था झालेली आहे. त्याच्यामुळे तुम्ही सावध भूमिका घ्या. अजून देखील सांगतोय, तुम्ही सावध भूमिका घ्या. तुम्ही आरोपी करा. मला आमच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की DYSPने मदत केली आहे, चांगली गोष्ट आहे. पण DYSP असतील, SP असतील, त्यांच्या सांगण्यावरून हे हल्ला झालेला आहे. त्याच्यामुळे या गुंडांवरती तात्काळ कारवाई करा. ह्या दोन्ही गुंडाला जेलमध्ये टाका. त्यांच्यावर 307 सारखे सगळे कलम लावण्यात यावे. जर नाही लावण्यात तर पोलीस यंत्रणेनं या गुन्हेगाराला पाठीशी घातले. गुन्हा घडवण्यासाठी संगनमत पोलीस अधिकाऱ्यांनी केले. म्हणून आमचं सरकार आल्यावर तुमच्यावर कारवाई करण्याची वेळ येऊन एवढंच मी तुम्हाला सांगतोय. आणि इथून पुढच्या काळात नांदेड जिल्ह्यातल्या एका जर शिवसैनिकाच्या केसाला धक्का लागला, ज्याने धक्का लागला त्याच्या घरात घुसून जाऊन त्याला तुडवलं जाईल कुत्र्यासारखा. ती मग परत सुव्यवस्था आम्ही बघणार नाही. याची देखील जबाबदारी पोलीस यंत्रणा घेतली पाहिजे. म्हणून शिवसैनिक चिडण्याच्या अगोदर, शिवसैनिक रस्त्यावर उतरण्याच्या अगोदर दुसरी गोष्ट, ही नालायक ही आरोपी तिथल्या भागात अजून मोकाट फिरतात, हॉटेलमध्ये चहा पाणी करत असतात, चौकात मिरवत असतात. त्यांना कुणाचा बर्दाश्त आहे का? पोलीस यंत्रणा त्यांना अटक केली नाही. एवढं पोलीस यंत्रणा काय सालगाडी म्हणून काम करते का? पोलीस यंत्रणेची जबाबदारी काय? आरोपी काय पाकिस्तान मधले आहेत का? आरोपी काय दुसऱ्या राज्यातले आहेत का? आरोपी दुसऱ्या देशातले आहेत का? म्हणजे याचा अर्थ पोलीस यंत्रणा त्या आरोपींना पाठीशी घालते चिखलीकराचा ऐकून. याचा अर्थ लक्षात ठेवा. पोलीस अधिकाऱ्यांना माझी हात जोडून विनंती आहे, तुम्ही जर असली जातीवाद आणि पक्षाची भूमिका बजावत असेल तर त्या चिखलीकराच्या पहिलं देखील आम्हाला अधिकाऱ्याकडे बघावं लागेल. एवढंच मी तुम्हाला या माध्यमातून सांगतोय. म्हणून इथून पुढच्या काळात जर आमच्या शिवसैनिकाला कोणत्याही धक्का लागला तर त्याचा हात मुळासकट उपसून काढलं जातील. याची जबाबदारी परत आम्ही, लक्षात ठेवा, आम्ही जबाबदार राहणार नाही. शिवसैनिकांना मगाच मी सांगितलंय काय करायचं आणि काय नाही करायचं. म्हणून पोलीस यंत्रणेला परत एकदा सांगतोय, या मस्तीवान माजखोर या गुंडाला, छपऱ्या गुंडाला, चिखलीकर तू छपरा रे, छपरा गुंडा तू, तुझ्यासारखे गुंड आमच्या मागे पुढे फिरतीत रे. तुझ्यासारखे गुंड, ए चिखलीकर, तुझ्यासारखे गुंड आमच्या मागे पुढे फिरते. तुला अजून गुंड काय असते माहित नाही ते. अरे या शिवसेनेचा जन्म गुंडागर्दी करून झालेला आहे. तुला धावतो, एकच महिना थांब, गुंडगिरी काय असते तुला धावतो. आता घोडान मैदान जवळच आले.